1840 साली अमेरिकन पाद्री जोसेफ ओवेन भारतात आले आणि त्यानंतर प्रयागराजच्या माघ मेळ्यात हिंदूंचं जबरदस्तीने ख्रिश्चन धर्मात धर्मांतरण सुरू झालं. या हिंदू मेळ्यांमध्ये मिशनऱ्यांना शिबिर लावण्यासाठी औपचारिकपणे जमीन वाटप केलं जात होतं, ज्याचे आजही सरकारी पत्रव्यवहारात पुरावे उपलब्ध आहेत. 2009 मध्ये जेव्हा विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी माघ मेळ्यादरम्यान वादग्रस्त ख्रिश्चन प्रचार साहित्यासह 4 मिशनऱ्यांना पकडलं, तेव्हा असं समोर आलं की 1840 पासून हे मिशनरी माघ आणि कुंभमेळ्यात सक्रिय होते. ते मेळा परिसरात शिबिर उभारत असत आणि सनातनींना फसवत भुलवत असत. हे ऐकून आता तुम्हालाही धक्का बसेल. अमेरिकन प्रेस्बिटेरियन मिशनच्या फॉरेन मिशन बोर्ड अंतर्गत 1840 मध्येच प्रयागराजमध्ये मिशनरी हालचाली सुरू झाल्या होत्या. अमेरिकन पाद्री जोसेफ ओवेन हे 1840 मध्ये कलकत्त्यात पोहोचले आणि तिथून 1841 मध्ये प्रयागराजला आले. अमेरिकन लेखक आणि पाद्री रेव जेम्स सी मोफॅट डीडी त्यांच्या द स्टोरी ऑफ अ डेडिकेटेड लाईफ या पुस्तकात लिहितात की ओवेनने भारतीयांमध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रचार करण्यासाठी हिंदी, संस्कृत आणि पर्शियन भाषांचा अभ्यास केला. या भाषांमध्ये ख्रिश्चन साहित्य छापलं, जे मिशनऱ्यांनी हिंदूंमध्ये मोफत वाटलं. यासाठी 1 जानेवारी 1847 रोजी अमेरिकन प्रेस्बिटेरियन चर्च मिशनने एक छापखाना स्थापन केला. 1851 पर्यंत रेव जोसेफ वॉरेन नावाच्या मिशनरीने आधी तो चालवला. नंतर रेव लॉरेन्स जी यांनी तो ताब्यात घेतला. या दरम्यान वादग्रस्त साहित्याच्या प्रकाशनासाठीचा निधी 1845 मध्ये आग्रा इथे स्थापन झालेल्या नॉर्थ इंडिया बायबल सोसायटीने पुरवला होता. याच पुस्तकात उल्लेख आहे की 26 सप्टेंबर 1857 रोजी या आग्रा बायबल सोसायटीने अलाहाबादमधील मिशनरी छापखान्याला ख्रिश्चन साहित्य छापण्यासाठीची ऑर्डर दिली. यामध्ये हिंदी बायबलच्या 5000 प्रती तर इतर ख्रिश्चन साहित्याच्या 10,000 प्रतींचा समावेश होता. याच काळात 1857 मध्ये गायीच्या चरबीच्या काडतुसांच्या बातमीनं भारतीय सैनिक संतप्त झाले होते. मेरठ पासून सुरू झालेले बंड इलाहाबाद पर्यंत पोहोचलं होतं. या दरम्यान क्रांतिकारकांनी अमेरिकन प्रेस्बिटेरियन मिशनचा प्रिंटिंग प्रेस जाळून टाकला. युरोपीय मिशनरी यावेळी किल्ल्यांमध्ये लपून बसले. पण बंड शमल्यानंतर जोसेफ ओवेनने धर्मांतरित हिंदूंना सोबत घेऊन मिशनरी काम पुन्हा सुरू केलं, जे आजही सुरू आहे. 1840 पासून कुंभ आणि माघ मेळ्यांमध्ये सेवेच्या नावाखाली हे मिशनरी जमिनी घेऊन शिबिरं लावत असत. 30 डिसेंबर 1880 रोजी पाद्री जॉन्स्टन यांनी प्रयागचे तत्कालीन संयुक्त दंडाधिकारी मिस्टर विन्सन यांना कुंभमेळ्यात शिबिरासाठी जमीन देण्याची परवानगी मागितली होती. त्या अर्जात स्पष्टपणे नमूद करण्यात आलं होतं की गेल्या 40 वर्षापासून म्हणजेच 1840 पासून माघ आणि कुंभ मेळ्यांच्या मिशनऱ्यांना जमीन दिली जात आहे. सेवेच्या नावाखाली मिशनरी कुंभ आणि माघ मेळ्यात शिबिरं लावत आपल्या धर्माचा प्रचार करत असत. याला अनेकदा हिंदू धर्मगुरूंनी तीव्र विरोध केला, ज्यामुळे बऱ्याच मिशनऱ्यांना हा मेळा सोडून पळही काढावा लागला होता. अमेरिकन पाद्री जोसेफ ओवेन यांनी मात्र या दरम्यान धर्मांतरणाचं असं जाळं विणलं की 185 वर्षांनंतरही हिंदू अजूनही यात अडकताना दिसतात. केवळ प्रयागराजमध्ये नाही तर देशभरात मिशनरी उपक्रम भरभराटीला येताना दिसत आहेत.